एक मिनिट इंटरनेट थोडंसं स्टेबल होऊ दे. आत्मवंदन सगळ्यांना खूप प्रणाम. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या सत्रामध्ये. ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी, महावतार बाबाजी, आपल्या सगळ्यांचं उच्च स्वर, या ब्रह्मांडातील सगळे असेंडेड मास्टर्स, सर्व एंजल्स, आर्कएंजल्स, उच्च आयामातल्या सगळ्या चेतनांना प्रणाम करत, वंदन करत, सगळ्यांचे आभार व्यक्त करत, आपण आजचं सत्र सुरुवात करू. 16वा आठवडा, 4थ्या दिवसाची रिव्हिजन, उजळणी आपण आज घेणार आहोत. जे काही ज्ञान आपण आज ऐकू, जे काही बाबाजी आपल्याला पोहोचवतायत, ते सगळ्यांच्या अंतःकरणापर्यंत जाऊ दे. आणि हे सत्र सगळ्यांच्या सर्वोच्च हिताचं होऊ दे, हा संकल्प ठेवते. आपल्या सगळ्यांकडून, आपल्या सामूहिक चेतनेचे खूप आभार आहेत. आज आपण 4थ्या दिवसाचं रिव्हिजन घेऊ. आज मेघनाथ अ, मेघात मेधाताईंनी आज खूप एक चांगला अनुभव शेअर केला माझ्यासोबत. त्यांच्याच घरामध्ये कोणीतरी मदतीला एक ताई येतात, ज्यांना थोडासा त्रास होता आणि तर मेधाताईंनी त्यांना सांगितलं, की "तू क्षमा कर डोळे मिटून त्या लोकांना, जे तुझ्या डोळ्यापुढे येतील आणि तू केवळ प्रेमप्रकाश पाठव." आणि मेधाताई म्हणल्या, हे सगळं ती करायला लागली आणि खरोखर तिचे रिपोर्ट्स पण नॉर्मल आले आणि जो तिचा प्रॉब्लेम होता तो पण त्याच्यावर लगेच बरं वाटायला लागलं तिला. तर मेधाताई म्हणल्या, "इतकं इन्स्टंट मॅनिफेस्टेशन होतंय, इतके इन्स्टंट रिझल्ट मिळतायत." अजून एक दादा आहेत आपल्याच ग्रुपमधले दीपक दादा, जे आपल्या पुस्तकाच्या ट्रान्सलेशनमध्ये पण मदत करत आहेत. त्यांनी पण आज फोन करून मला एक त्यांचा अनुभव असाच सांगितला, की आता कामामुळं म्हणा किंवा गडबडीमुळं तितकं म्हणावं तितकं प्रॅक्टिस होत नाही किंवा काही गोष्टींचा सराव होत नाही. पण ते म्हणले, "मी केवळ आणि केवळ अं, दिवसभरामध्ये स्मरण ठेवतो, की मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे, ईश्वरासोबत एक आहे, माझा उच्च स्वसोबत एक आहे." आभा स्वच्छ करणे. ही छोट्या-छोट्या क्रिया ज्या आहेत, ज्या आपल्याला सांगितलेल्या प्रॅक्टिसेस आहेत बाबाजींनी, ते मी करतो आणि ते मला म्हणले, "ताई मी खरंच सांगतो, मला इतका परिणाम जाणवतोय त्याचा, की पूर्वी काही लोकांना भेटल्यानंतर एकदमच थकून गेल्यासारखं व्हायचं किंवा त्या लोकांच्या बोलण्याचा परिणाम व्हायचा आपल्यावर. पण दादा म्हणले, की आता असं झालंय म्हणले, की मला स्वतःमध्ये खूप फरक जाणवतोय. खूप सकारात्मक बदल जाणवतात आणि त्या लोकांना भेटलं, केलं तरी सुद्धा आधी जसं व्हायचं एक थकवा आल्यासारखं, तसं होत नाहीये. तर सांगायचा म्हणजे हेतू असाच आहे, की तुम्ही सगळे जरी सराव करू शकत नसत असाल, काही गोष्टींमुळं, काही अडचणींमुळं, वेळ नसेल किंवा घरामध्ये खरंच दिवसभरामध्ये तुम्हाला तेवढाही वेळ मिळाला नाही, 10-15 मिनिटं बसायचा किंवा काही गोष्टी लक्षात पण राहिल्या नाहीत, समजल्या नाहीत, असं जरी असेल ना, तर फक्त ज्या क्रिया आपल्याला सांगितल्या गेल्यात, की दिवसभर आपण आपल्या हृदयामध्ये थोडंसं श्वास घेणं, आपल्या शरीराला फील करा थोडं, वरून खालीपर्यंत. डोळे असे उघडे जरी असले ना, आत्ता जरी मी असं बघत असेल ना स्क्रीनकडं, तुमच्याशी बोलतीये, तुम्ही ऐकताय, तरी सुद्धा हे करत असताना तुम्ही जितका श्वास घेताय ना आतमधून फील करत, आत्ता सुद्धा एक-एक श्वास तुम्हाला जाणवतोय. ही जी क्रिया आहे ना, हीच तुम्हाला ग्राउंड करते. म्हणजेच काय? हीच क्रिया तुम्हाला जाणीवेमध्ये ठेवते. की ज्याच्याशी आपण बोलतोय, ज्याचं आत्ता बोलणं आपण ऐकतोय, ज्या माणसाचं, जे काही आपण बघतोय स्क्रीनवर, तरी सुद्धा आतमध्ये मी माझ्या श्वासांनी माझ्या शरीराला फील करते.
माझ्या श्वासांना फील करते. तर हीच क्रिया आहे ज्याला आपण ग्राउंडिंग असं म्हणतो किंवा हीच क्रिया आहे जी आपल्याला ह्या सगळ्यामध्ये मी आहे, ही भावना आपल्याला आठवते आणि हेच खरं उघड्या डोळ्यांचं ध्यान आहे. डोळे बंद जरी नाही केले असे आणि नुसतं आपण बोलता-बोलता, ऐकता-ऐकता एखादा माणूस बोलताना त्याच्याकडे बघतोय आपण. त्याचे केस कसे आहेत, डोळे कसे आहेत, त्याचं बोलणं कसं आहे, हे सगळं आपण बघतोय. कुठेही दिवसभरामध्ये. ते सुरू असताना पण ना, आतमध्ये एक जाणीव, थोड्या-थोड्या वेळाने होणं किंवा प्रत्येक क्षणाला असणं, की माझे श्वास मला फील होतायत. ही जाणीव त्याच वेळी त्या माणसाला बघतानाच स्वतःचं शरीर फील होणं, माझ्या केसांचा स्पर्श मला फील होतोय. मध्ये आपल्याला कानाला काहीतरी खाजलं, की आपण असं खाजवतो. केसांमध्ये काही असेल तर आपण असं-असं करतो. कारण त्यावेळी शरीरावरती होणारी जाणीव आहे, ज्यामुळं आपण त्या व्यक्तीशी बोलताना, टीव्ही बघताना किंवा काही, की त्यावेळी आपल्याला जे फील होतं आपल्या शरीरावर, त्याला आपण रिएक्ट करतो, प्रतिसाद देतो. अगदी तसंच दिवसभरामध्ये पण आपण ज्या माणसाला बघतोय, ऐकतोय, YouTube बघतोय, हे करतोय, पण ते करताना आपल्या आतमध्ये श्वास फील होतायत का? हे म्हणजे उघड्या डोळ्यांचं ध्यान आणि त्यातही आता हे श्वास फील होतायत. मध्येच एक मोठा श्वास घेतो आपण. बघा, बऱ्याच वेळेला एखाद्या क्रियेमध्ये इतके आतमध्ये गुंतून जातो ना आपण. YouTube बघतोय, YouTube बघत स्क्रोल करतोय. आणि ते करत कधी 1 तास निघून गेला, दीड तास निघून गेला असं कळत नाही किंवा ऑफिसच्या कामामध्ये किती वेळ चालला कळत नाही. ते करत असताना अचानक अशी जाणीव होते, "अरे मी आहे, अरे मी आहे." असं होतं. गृहिणी असाल, घरात काम करत असाल, ते पण होतं. ऑफिसमध्ये जाणं होत असेल, काम होत असेल, तिथं पण असं होतं, की त्या कामांमध्ये इतके गुंतले जातो आपण, की 5 मिनिटासाठी, थोड्या वेळासाठी विसरतो, की मी आहे आणि ते केवळ कामावर आपला 100% फोकस, ऊर्जा सगळी कामात लागलेली असते, की पटपट उरकायचं सगळं असं म्हणून. मग अचानक येतो, "अरे मी आहे. मी आहे." हे कशी फील होतं? आय एम प्रेझेंट. मी आहे. हे कसं फील होतं? एक दीर्घ श्वास घेतला की फील होतं, की मी आहे. है ना? तर हे जे दीर्घ श्वास घेऊन आतमध्ये शरीराला फील करणं, थोडंसं शांत होऊन विचार शून्य करणं, एका क्षणासाठी का होईना थांबवणं सगळं. थांबवलंय. सगळ्या विचारांमधून एक क्षणभर आपण थांबलो. ती शून्य भावना आहे जी आहे ना, नथिंगनेस आणि पुन्हा आपल्या फीलिंगमध्ये येणं, की मी आहे. मध्येच मोठा श्वास घेणं. हे म्हणजेच ध्यान आहे. हे म्हणजे ध्यान आहे, हा अवेअरनेस आहे, हे माइंडफुलनेस आहे, की मला सगळ्या बाहेरच्या जत्र्यामध्ये मी आहे, मी हरवले नाही. मी भरकटून नाही गेले. मी आज दिवसभरामध्ये इतक्या लोकांशी बोलले, इतकं काही-काही केलं, पण तरीसुद्धा प्रत्येक क्षणाला मी अवेअर होते का? मी माइंडफुल होते का? हे तुम्ही वाढवा. हे वाढवा. मग बघा किती मजा येते वर्तमानामध्ये जगायला. कारण बाबाजी जे म्हटलेत ना, बाबाजींनी जे सांगितलंय, की केवळ वर्तमान काळच आहे. सत्य, बाकी सगळं भ्रम आहे. पण आपला दिवसातला बराचसा वेळ भूतकाळात, भविष्यात जातो. पण जेव्हा मी पुन्हा वारंवार अशा गोष्टींना ऐकत असताना, बघत असताना, एक श्वास घेते किंवा शरीराला आतून फील करायला लागते, तेव्हा मी पुन्हा वर्तमानात येते आपोआपच. आणि ह्यासाठीच आपल्याला एक सांगितलं गेलंय, की तुम्ही जितके विचार बदलायला सुरू करता, तितकं तुम्हाला त्याचे अनुभव येतील. जसं आता दीपक दादा सांगत होते, की इतका त्यांना नाही वेळ मिळत सगळ्या गोष्टींचा सराव करायला युनिफाईडचा. पण थोड्या-थोड्या गोष्टी, की थोड्या-थोड्या वेळाने अवेअरनेस ठेवणं, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. माझा ईश्वर प्रेम आहे, प्रकाश आहे, मी सुद्धा आहे. आभास स्वच्छ करणं. किती छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. मग हे केल्याने युनिफाईडचा फायदा मिळतो का अभ्यासक्रमाचा? 100% मिळतो. वादच नाही, की तुम्ही एवढे जरी प्रॅक्टिस केल्या रोज, तरी सुद्धा आपण बाबाजींच्या रस्त्यावर आहोत. ह्यासाठी स्वतःचं कौतुक करा, आभार माना स्वतःचे. काल तुम्ही मला माहीत नाही आपल्या दीप्ती मॅमचं तत्वमसीचं सत्र ऐकलं का नाही? कारण बुधवारी रात्री आपलं सत्र सुरू असताना 9:30ला तिकडं पण असतं. पी-एम-सी हिंदीला त्यांचं पण तत्वमसीचं दीप्ती मॅमचं त्यावेळेस एअर होत असतं. त्यावेळेसच नेमकं. तर मी पुन्हा जेव्हा ऐकत असते ना गुरुवारी ते सकाळच्या वेळी जेव्हा
त्यांचं सत्र ऐकते, तेव्हा मला इतक्या गोष्टी सारख्या जाणवतात आपल्या सत्रामधल्या, की जे आपण बोललेलो असतो ना, तेच दीप्ती मॅम तिकडे सांगत असतात. काल पण त्या क्वांटम फील्डबद्दल बोलल्या. तुम्ही ऐकलं कालचं सत्र? ज्यांनी ऐकलं त्यांना कळत असेल मी काय सांगतेय ते. नसेल तर आपलं सत्र आजचं झालं किंवा उद्याच्या वेळी तुम्ही ऐका जरूर. ते का ऐकायचं माहिती कारण जेव्हा दीप्ती मॅम बोलतात ना, जसं आज मला दीपक दादा म्हणत होते, की "विपुला मॅम तुम्ही जे सांगता ना, ते तुमच्या आत्म्याचे अनुभव आमच्याबरोबर शेअर करता. तुमच्या आत्मा, तुमचा हायर सेल्फ तुम्हाला जे बोलतो ना, तुम्ही ज्याच्यात ते बोलता ना, ते तुम्ही आमच्याबरोबर शेअर करता." असं दीपक दादा मला म्हणत होते. ते सत्य आहे, की जे वरून येतं ते फ्लो होतं, आपल्या सगळ्यांबरोबर जातं. पण ह्याचा अर्थ असा नाही, की तुम्ही कोणी बोलत नाही. तुम्ही सगळे दिवसभर बोलत असता. दिवसभर बोलत असतात. प्रत्येक जण बोलतो आपल्या आतमध्ये. तसंच दीप्ती मॅमचं पण सत्र ऐकताना जे काही येत असतं ना त्यांच्या चेतनेतून ते आपल्याला ऐकायला मिळतं. कालचं तुम्ही सत्र ऐकलं असेल तर त्या क्वांटम फील्डबद्दल बोलल्या. आता क्वांटम फील्ड म्हणजे काय सांगा बरं? आपल्या आजूबाजूला असणारी आपली ऑरा, आपली आभा त्याबद्दल त्या बोलल्या. की तुम्ही आभा स्वच्छ करणं किंवा एक गोल्डन प्रकाशाचं त्यांनी टेक्निक दिलं. जसं बाबाजींनी काय टेक्निक दिलं आपल्याला, की आपण ते वाक्य म्हणतो 4-5 वाक्य आहेत. त्या 4-5 वाक्यांनी आपली आभा आपण लॉक करतो, बंद करतो. इतकं प्रभावी आहे मी तुम्हाला सांगते. आता जो पुढच्या आठवड्यातला धडा आहे ना आपला, आपल्या प्रियजनांची आभा स्वच्छ करण्यावर धडा आहे. बऱ्याच जणांनी वाचला पण असेल, की एखाद्या वेळेस उत्सुकतेपोटी वाचला असेल. वास येतो एसीचा, है ना? त्या त्या धड्यामध्ये हे दिलेलं आहे, की अ, तुमच्या प्रियजनांची आभा स्वच्छ करण्याबद्दल बोलले गेलेलं आहे ना, तर हे क्वांटम फील्ड आहे. आपल्या भोवती जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे, ते आपलं तर आपण फोकस करतोच. पण सोबतच आपल्या जवळच्या लोकांचा त्यांनी एक सराव करायला आपल्याला सांगितलेला आहे, की तुम्ही सराव करून बघा. अशी काही जवळची लोकं ज्यांना आपल्याला जाणवते, की चिड करतायत किंवा असं काहीतरी त्यांच्या बाबतीत होतंय, त्यांची कशी आपण आभा स्वच्छ करायची. आता हे करू शकतो का आपण? स्वतःची तर आभा स्वच्छ करू, दुसऱ्याची पण करू शकतो का? तर त्यासाठी पण एक टेक्निक दिलेलं आहे ना आपल्याला, की आपण आधी विचारतो आपल्या उच्चस्वला, की करावी का? असे त्याच्यामध्ये विचारायचे आपण. मग हो आल्यानंतर आपण करायची स्वच्छ. म्हणजे टेक्निक, तंत्र वेगवेगळी असू शकतात. पण मूळ हेतू काय? की प्रत्येकाने आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डबाबत जागरूक व्हावं, अवेअर व्हावं. आता ही वेळ आली. दीप्तिमाननी सांगितले, की तुम्ही पोटातून गोल्डन लाईट इमॅजिन करा तुमच्या आभामध्ये आणि हे जेव्हा करतो ना, हे इतकं इतकं प्रभावी आहे ना, की तुम्हाला जाणवेल, की ज्या लोकांबद्दल तुम्ही आभा स्वच्छ करताय ना, तुम्हाला जाणवेल तो माणूस शांत झालाय. अनेक, अनेक अनुभव आहेत त्याचे आणि खरंच तसं आहे, की तुम्ही जेव्हा एक इंटेन्शन सेट करता एखाद्या माणसाला, की ह्याची आभा मी स्वच्छ करतो, हे करतो, जसं आपण आपली करतो तसंच आहे ते. तर खरंच त्या माणसाच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डवर जे त्याच्या भोवती जे क्वांटम फील्ड आहे त्याच्यावर त्याचा परिणाम दिसतो. हां, पण हे आपलं काम नाहीये कायमचं ते आपण कळेलच आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये. पण सांगायचा हे मुद्दा असा आहे, की आपण सगळेजण पूर्ण युनिफेडचा अभ्यास खूप नाही करू शकलो, तरी ह्या बेसिक गोष्टी जर आपण करायला लागलो रोजच्या रोज आपल्या सरावामध्ये, आपल्या डेली लाईफमध्ये, तरी सुद्धा आपल्याला खूप फायदा होतो. सगळ्यात मोठा फायदा तेव्हा होतो, जेव्हा मी माझ्या हृदयातून प्रेमप्रकाश सगळ्या सृष्टीला पाठवते. खूप मोठा परिणाम आहे ह्याचा लक्षात घ्या. खूप मोठा परिणाम, खोलवर परिणाम आहे याचा. हे आपल्या आपल्यातून प्रेमप्रकाश जातं बाहेर, ही गोष्ट आपल्याला लहान वाटत असेल, तर कुठेही त्याला कमी लेखू नका. ही खूप मोठा परिणाम आपल्या सबकॉन्शियसवर करतं हे परिणाम. आणि ही जी एनर्जी आपण बाहेर देतोय ना, त्या एनर्जीला कुठून आपल्याकडे ती परत येते. इतके परिणाम बदल मी ऐकतीये सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये, ह्या एका छोट्या-छोट्या टेक्निकमुळं. पहिल्या 7 धड्यांमध्ये जे सांगितलंय तोच सराव आपल्याला करायचा आणि तोच जो पहिल्या वेळेस सुरू होतो ना, पहिल्या 2-3 धड्यांमध्ये, तोच सराव आपल्याला जवळ-जवळ शेवटच्या आता 15व्या आठवड्यापर्यंत तोच सराव आहे. काहीच बदल नाहीये. की बसल्यानंतर तुम्ही ईश्वरासोबत मी एक आहे म्हणणं. ही केवळ वाक्य आहेत बघा. ही वाक्य आहेत. आणि तुम्ही जर दीप्ती मॅमचा मी विषय काढला ना, तर ते एक वाक्य बोलल्या होत्या, "अहम ब्रह्मास्मी." तुम्ही ब्रह्म आहात.
त्या ब्रह्म असण्याच्या कमांडमध्ये या तुम्ही. हे काल त्या बोलल्या आणि आपण पण तेच बोललो कालच्या सत्रामध्ये, की मी एक वाक्य बोलले, की तुम्ही शक्ती समजा. स्वतःच्या शक्तीमध्ये येऊन मग म्हणा ही वाक्य. पहिलं समजून घ्या, की मी ईश्वर आहे आणि मी ईश्वराच्या कमांडमध्ये येऊन बोला. असं मी काल बोलले होते. एक्झॅक्टली तेच दीप्ती मॅमनी त्या सत्रामध्ये सांगितलं, की तुम्ही ब्रह्म आहात आणि ब्रह्माच्या हक्कामध्ये, की मी ब्रह्म आहे त्या स्थानाला या आणि मग बोला ही वाक्य. मग तुम्हाला कळेल, की हा एक-एक वाक्याला आपण कमांड करतोय आपण प्रेमाने पण. असं ह्याच्याने नाही, की प्रेम आणि प्रकाशामध्ये राहून आपण मी ईश्वर आहे, ईश्वराच्या प्रतिमेत आहे आणि मग आपण त्या गोष्टी कमांड करतो. म्हणजे मॅनिफेस्टेशनचे जे काल आपण बघितलं इच्छा प्रकट केली, आपण डोळ्यापुढे इमॅजिन केलं, हे ते सगळं जे आहे ना, की मी ईश्वरासोबत एक होऊन आपलं जे सूत्र म्हणतो आपण, ते मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे असं म्हणून मग म्हणा. मग त्याचे परिणाम जास्त जाणवतील. मला सांगायचं आहे, की आपण जे बोलत होतो ना काल, ते आणि त्यांचं पण सत्र बघा तुम्ही. तुम्हाला जाणवेल खूप साम्य आहे. खरं तर माहीत असायचं काही कारण नाही. पण हे कसं फ्लो होतंय बघा सगळं. कारण बाबाजी तिथं पण आहेत, बाबाजी इथं पण आहेत आपल्यासोबत. पितामह तिथं पण आहेत, पितामह इथं पण आहेत. प्रत्येक ठिकाणी जिथं-जिथं ध्यान सुरू असतं, जिथं-जिथं शेअरिंग सुरू असतं, जिथं-जिथं आपण सगळे एकत्र बसलेलो असतो. त्यावेळेस हे सगळे चेतना तिथे येतात आणि ह्या चेतना सगळ्या ऊर्जा रूपाने आपल्याला संदेश देतात. ह्याच्यात वादच नाहीये. आणि हे तुम्हाला खरोखर जाणवेल, जेव्हा तुम्ही पूर्ण प्रेझेंट होऊन हे सत्र जॉइन करता आणि ऐकता. आणि युनिफाईडचा अभ्यास तर असा आहे, की काय करायचं हे सांगितलंय. आपल्याला सगळ्यांना खूप ज्ञान आहे, अवेअरनेस आहे. इकडून-तिकडून आपण खूप गोष्टी ऐकल्यात. पण काय करायचं एक्झॅक्टली हे माहीत नाहीये. त्यासाठी इतकं परफेक्ट, की तुम्ही एवढ्या क्रिया करा रोज, छोट्या-छोट्या. की ईश्वरासोबत मी एक आहे. मी त्याच्या प्रतिमेत आहे. त्याचे गुण आठवा, की माझा ईश्वर प्रेम आहे, प्रकाश आहे, मी सुद्धा आहे. त्याचे विचार माझेत. किती सोपं आहे. त्यानंतर आभा स्वच्छ करा, आभा लॉक करा. आजूबाजूच्या सगळ्या विचारांना प्रेम प्रकाश पाठवा, संपूर्ण सृष्टीला पाठवा. ह्या अशाच आपल्या सवयीमध्ये होऊन जातील, इतक्या छान होतील, की आपली जशी रोजची क्रिया आहे, खाणं-पिणं त्याप्रमाणे ह्या बनतील. आपल्या आयुष्याचा भाग ऑलरेडी बनल्यात सगळ्यांच्या. आणि आभा स्वच्छ केली, अजून एक सांगते, की काही जण विचारतात, की परत आम्हाला थोड्या वेळाने तसं होणारच ते, की जरी तुम्ही आभा स्वच्छ केली, लॉक केली, तुम्हाला तात्पुरतं एनर्जीमध्ये फरक जाणवेल, की शांत वाटतंय. पण जितकी त्याची प्रॅक्टिस कराल थोड्या-थोड्या वेळाने पुन्हा तुम्हाला जाणवेल. कारण हे अनिमंत्रित प्रभाव आपल्याकडे कधी येतात आपल्याला कळत नाही. आणि खास करून जेव्हा आपण अ, बेशुद्ध अवस्थेत असतो. बेशुद्ध असतो आपण. म्हणजे डोळे उघडे, शरीर हलतंय, फिरतंय, चालतंय, सगळं चालू आहे. पण मन भरकटलंय. कंटिन्यू विचार सुरू आहेत, की एक झाला की एक झाला की एक झाला की एक. विचारांच्या बाबतीत पूर्ण बेशुद्धी आपली. आपण जागृतच नाहीयेत. त्यावेळेस आपल्याला हे आभास स्वच्छ करणं गरजेचं आहे सारखं-सारखं, थोड्या-थोड्या वेळाने. कारण मग एक विचार आला की एक विचार आला की एक विचार कधी आपण भरकटून जाऊ मार्गातनं आपल्यालाच कळणार नाही. तर असं होऊ देऊ नका. म्हणून हे छोटे-छोटे, छोटे-छोटे दिवसभर ह्या क्रिया करत राहायचं. युनिफाईड त्यासाठीच उपयोगी पडतं. थोड्या-थोड्या वेळाने अशी काही परिस्थिती आली, घरातली लोकं बदलू शकतो का आपण? कुणी काही म्हणलं, कुणी काही म्हणलं, नाही आपण त्याच्यावर कंट्रोल करू शकत. माझा कंट्रोल फक्त माझ्यावर आहे. माझा फोकस फक्त माझ्यावर आहे. त्यामुळे स्वतःवर लक्ष देऊन थोड्या-थोड्या वेळाने ह्या म्हणत राहा. इतकं एक सुंदर आपल्या श्रुतीताईंनी श्रुतीताई ना? अ, हां, त्यांनीच पाठवलाय मला एक मेसेज. इतका छान मेसेज पाठवलाय, की सनशाईन बिफोर द डॉन जे पुस्तक आपण बघतोय, सध्या स्वाध्याय घेतोय. त्याच्यामध्ये जसं ताऱ्यांच्या समूहांबद्दल माहिती दिली, की आपण सगळेजण उच्च आयामातून आलेल्या चेतना आहोत. उच्च आयामातून आलेल्या चेतना आहोत. आपण जसं ऐकलं, तसं त्या ताईंना सुद्धा ना सारखं आकाशातल्या ताऱ्यांबद्दल ना लहानपणापासून खूप जास्त ओढ आहे. त्या इतक्या प्रमाणात आहे, की तासनतास त्या बघत बसायच्या. आपण पण आपल्यापैकी सगळे बऱ्याच जणांनी बघितला असेल असा आवड असेल मला माहिती आहे निश्चितपणे असेल, की तारे बघणं, चांदण्या बघणं असं. तर हे जे आहे ना, ही आवड की अरे, हे असंच आवडतं आपल्याला असं. पण आता ते खरं जाणवतंय, की काहीतरी आहे कनेक्शन. तर कुठलीच गोष्ट आकर्षण जे असतं ना कुठल्याही गोष्टीचं, ते आकर्षण कधीच असं नसतं. आपण सगळेजण कधीच
असं होऊ शकणार नाही, की आपण पहिल्यांदाच भेटलोय या जन्मात. असं होऊच शकत नाही, की आपण आत्ताच भेटलोय आणि ही पहिलीच भेट आहे आपली. तुम्ही एकमेकांना ओळखत पण नसाल, इथं असणारे प्रत्येक जण. मला ओळखत नसाल, पण आपण अनेक जन्मांपासून एकत्र आहोत. याची खात्री आहे. अगदी खात्री आहे, की आपण अनेक जन्मांपासून एकत्र आहोत आणि तसंच आपल्या आयुष्यात आत्ता-आत्ता ज्या गोष्टींचं पण आकर्षण आहे ना, इव्हन आपलं राहणीमान. आजच आम्ही बोललो समृद्धीताई आजच फोनवर सांगत होत्या, की कसं त्यांना काही अशा ठराविक गोष्टींची आवड आहे. तर ही ठराविक गोष्टींची आवड जी आहे ना, ती गतजन्मातूनच येते. की गतजन्मामध्ये जे आपण जन्मामध्ये जिथं असतो, जे असतो, ज्या प्रांतामध्ये आपण जन्म घेतलाय, तिथल्या सगळ्या आवडी-निवडी, तिथल्या काही गोष्टी अनेक संस्कार रूपाने आपल्यासोबत आत्ताही येतात. आपण नकळतपणे तसेच राहतो, वागतो पण तसेच. पण हे सगळं कुठेतरी ह्याचाच परिणाम असतो. त्या काही आठवणी त्या आपल्या सबकॉन्शियसमध्ये असतात आणि त्याप्रमाणेच आपण राहतो, बोलतो. तर सगळ्याचा परिणाम आपल्यावर असतोच असतो आणि असाच हा आत्म्याचा प्रवास आहे ना, म्हणून ते कुठेतरी एक रिफ्लेक्शन येतं आपल्या पर्सनॅलिटीवर, आपल्या सगळ्या गोष्टींवर. तर असं आहे आणि त्यामुळेच आपण युनिफाईडला सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये स्थान द्या, की तुम्ही दिवसभर बसून डोळे मिटून 15-20 मिनिटं केलं, तर खूपच छान आहे. पण अगदीच नाही जमलं तर अगदीच नाही जमलं तर उभ्या-उभ्या आपल्या कामामध्ये असताना आपण पळापळीमध्ये असताना आपण ही वाक्य म्हणा, हे स्मरणामध्ये ठेवा. आभाळ स्वच्छ करणं तर फार गरजेचं आहे, सध्या तरी. पुढे एकदा आपण एका स्थिर एनर्जीमध्ये गेलो ना, की जिथं आपल्याला आता वाटलं, की मी कुठल्याही निगेटिव्ह माणसाला भेटू दे. कितीही निगेटिव्ह बाई असू दे माझ्या शेजारी, कितीही काही असू दे, मला आता काही फरक पडत नाही. मी माझी एनर्जी, माझा प्रकाश होल्ड करू नये. माझ्या शेजारी कशीही लोकं असू दे, कसलाही संघ असू दे, की ज्यांच्याबरोबर फक्त मला नकारात्मकच ऐकायला मिळतंय. पण मी स्टेबल आहे, मी स्थिर आहे. ती स्टेज येईपर्यंत तरी स्वतःची काळजी घ्या. स्वतःला एवढंच करायचं की अवेअरनेसमध्ये ठेवायचं. माइंडफुल राहायचं आपल्या स्वतःच्या बाबतीत तरी आणि कुणालाही आपण सध्या तरी बदलू शकत नाही आहोत आपल्या आयुष्यामध्ये. आपण जेव्हा बदलू, आपले व्हायब्रेशन्स चेंज होतील. आपल्यामध्ये फरक जेव्हा येईल हळू-हळू, तेव्हा आपोआपच ते सगळं होत जाईल. त्यामुळे आत्ता सध्या तरी आपल्या आयुष्यात जशी परिस्थिती आहे त्याचा स्वीकार भाव ठेवा, की हे माझ्याच काहीतरी विचारांनी आलेलं आहे आणि ह्याबद्दल मी जे सांगते ना, हे तुम्हाला 17वा धडा जेव्हा सुरू होईल ना, तेव्हा तुम्हाला अजून त्या पहिल्याच सुरुवातीलाच खूप गोष्टी कळतील, की कसे अनुभव आपण स्वीकार करणं गरजेचं आहे. कारण ते आपल्याला कुठे घेऊन जात असतात. तर ह्या बऱ्याच गोष्टी आपल्या पुढच्या आठवड्यामध्ये आहेत. तर मी स्क्रीन शेअर करते. आज आपण 4था धडा घेऊ. थोडंसं मोठं करते. हं. तर काल आपण बघितलं ते हृदयाला जिवंत करणे. आज मी ग्रुपवर पण टाकलं, की हृदयाला जिवंत करण्यासाठी आपण काय करतो. त्यानंतर आहे 4था दिवस म्हणजेच आठवडा 9, 10, 11, 12 आठवडा 12वा ज्यामध्ये आपण बघितलं होतं, की प्रेमाच्या प्रवाहाचा अनुभव करणे. आणि अगदी तेच योगायोग नाहीये, की अगदी तेच आज मला श्रुती त्यांनी पाठवावं, की मला चांदण्यांमध्ये बसायला खूप आवडतं आणि मला आत्ता त्याचं कनेक्शन जाणवतंय. आत्ता माझ्या लक्षात आलं, की आपण आज नेमकं तेच बघत आहोत, प्रेमाच्या प्रवाहाचा अनुभव करणे. तर तुम्हाला आठवत असेल ह्या धड्यामध्ये बाबाजी आपल्याला सांगतात, की छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये पण प्रेम कसं फील करता येतं. आपल्याला खूप मोठ्याच गोष्टी पाहिजेत असं नाहीयेत आणि मोठ्या गोष्टींमध्ये पण प्रेम फील करायचं असेल तर ते पण वाईट नाहीये, की जसं की मोठ्या एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये जाणं, एखाद्या मोठ्या गाडीत बसणं, गाडीचा आनंद घेणं, एखाद्या भौतिक सुखांचा आनंद घेणं, अनुभव घेणं, तर हे सगळे प्रेमाचेच रूपं आहेत. भौतिक जगातली जी सुखाची आहेत, प्रेमाची रूपं ती वाईट नाहीयेत. ती चांगलीच आहेत.
कारण त्यातनं पण मला आनंद मिळतोय. फक्त आपल्याला हव्यास नकोय, हाव नकोय, त्याच्या वाचून माझं जगणं मुश्किल आहे, इथपर्यंत जाता कामा नये. ती सीमा आपल्याला कळली पाहिजे, की अशी कुठलीच बाहेरच्या जगातली गोष्ट नाहीये, की ज्याच्या वाचून मी जगू शकत नाही. कारण माझ्यापाशी मी आहे. हे आपल्याला समजून घ्यायचं हेच आपले संत आपल्याला सांगायचे, की सगळ्या बाहेरच्या जगामध्ये तुम्ही ह्या आभासी दुनियेमध्ये, भ्रमामध्ये बुडून जाऊ नका. त्याचा आनंद घ्या, त्याचा उपभोग घ्या. पण स्वतःला हरवू नका त्याच्यामध्ये, की आता हे नाहीये तर माझं जगणंच मुश्किल आहे. मला जॉब नाही मिळाला तर अवघडच आहे. मग मी तर संपूनच जाईल. इथंच जॉब पाहिजे, असंच पाहिजे. हे असं नाहीये. त्या सगळ्यांचा अनुभव घ्यायचा. मोठ्या गाड्या, घर, बंगले ह्याच्यात काही वाईट नाहीये. पण त्याच्या वाचून आता माझं सगळंच अडलंय आणि ह्याच्या वाचून मी जगूच शकत नाही. ही स्टेज आपल्या आयुष्यात येऊ द्यायची नाही. तेवढी सीमा, तेवढं आपल्याला समजलं पाहिजे. हे आपण बघायचं, की जसं आपल्याला बाबाजींनी एक वाक्य दिलंय, की ह्या सृष्टीमधल्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी म्हणजे झाडी, पशु, पक्षी हे सगळ्या तुमच्या आनंदासाठी आणि उपभोगासाठी आहेत. पण त्याला मालकी जे मानवाने शब्द दिलाय ना मालकी, ओनर हे नाव तुम्ही देऊ नका. त्याचे आभार माना, त्याला प्रेम द्या, त्याच्याकडून प्रेम घ्या, आनंद घ्या, उपभोग घ्या. पण हे माझी मालकी हे जे आपण आपल्याकडे संकल्पना आहे, तसं तुम्ही त्याला बघू नका, असं सांगितलेलं आहे आपल्याला स्पष्ट शब्दामध्ये. तर तसंच अ, आठवडा 12वा जिथं आपल्याला सांगितलं गेलं, की प्रेमाच्या प्रवाहाचा अनुभव करणं. हे ईश्वरा, माझ्या सृष्टीकर्त्या, प्रेमाने माझी निर्मिती केल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. तुझ्या संपूर्ण सृष्टीत प्रेमाचीच अभिव्यक्ती आहे. त्यासाठी मी तुझा कृतज्ञ आहे. सगळे, सर्व व्यक्ती, सर्व जीव, संपूर्ण सृष्टी आणि तू या सगळ्यांना जोडणारे प्रेम माझ्या आत अखंड प्रवाहित होत आहे. मी एक अद्वितीय व्यक्तिमत्व आहे. युनिक. प्रत्येकजण अद्वितीय आहे. प्रत्येकजण युनिक आहे. आणि आज मी प्रेमाचा प्रकाश सर्वत्र प्रसारित करत आहे. हं. मी एक अद्वितीय व्यक्तिमत्व आहे आणि आज प्रेमाचा प्रकाश सगळीकडे पाठवत आहे. ही प्रार्थना सकाळी आणि संध्याकाळी अतिशय प्रेमपूर्वक शब्दांनी म्हणा. प्रेम अनुभवण्यासाठी लिहिलेले तुमचे निर्मितीचे सूत्र पुन्हा वाचा. तुमच्या जीवनात प्रेमाच्या अभिव्यक्तीत कोणते सकारात्मक बदल झाले आहेत याचा विचार करा आणि ते लिहून ठेवा. ही यादी दिवसेंदिवस अधिक समृद्ध होत जाईल याची खात्री बाळगा. प्रेम अनुभवण्यासाठी लिहिलेले निर्मिती सूत्र म्हणजे कुठलं? जे आपण 12व्या आठवड्यात लिहिलं होतं, ईश्वर आणि मी कृतज्ञतेने तेच सूत्र आणि आपण एक छोटासा सराव पण केला होता, की मला दिवसभर कुठेतरी पुस्तक वाचायचंय, मला मैत्रिणींबरोबर जायचंय, मला माझं कुत्रं मांजर असेल घरामध्ये त्याच्याबरोबर खेळायचंय, ऑफिसला सुट्टी घेऊन पूर्ण दिवस घरात लोळत पडायचंय. असा कुठलाही एक अनुभव जो आपल्याला आनंद देतो, जो मी कित्येक दिवसात केलेला नाहीये आणि जेव्हा मी डोळे मिटून माझ्या हृदयावर जाते आणि उच्च स्वला विचारते, की असं वाटतं, की काय अनुभव घेऊ मी आत्ता? मला सांग तू, की ज्याच्यातनं मला प्रेम फील करायचंय, मला प्रेम अनुभव करायचंय. मग त्यावेळेस उच्च स्व तुम्हाला काहीही असा एक विचार सांगेल, की जो तुम्ही कित्येक दिवसात केलं नाहीये आणि तुम्हाला असं वाटतंय, की मला आता ते अनुभव करायचंय. मग ती एखादी व्यक्ती जरी असेल ना, तरी सुद्धा तुम्ही म्हणू शकता. पण व्यक्तीच्या बाबतीत जेव्हा आपण म्हणतो, की या माणसाने माझ्यावर प्रेम करावं, हे म्हणण्यापेक्षा मी त्याच्यावर प्रेम करते. हां आणि त्याच्याकडून पण तुम्हाला प्रेम मिळतंय असंही तुम्ही इमॅजिन करू शकता. पण त्याला काय म्हणू शकतो त्याला अ, त्याची इच्छा नाहीये ना आपण जबरदस्ती नाही ह्या माणसाने माझ्यावर प्रेम करावंच. माझ्याबरोबर त्याचे संबंध असावेच, हे आपल्याला नाही करायचंय. तर तुम्ही त्या माणसाबद्दल व्यक्तीचा सुद्धा प्रेम अनुभव करण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर करू शकता. पण माझं त्या व्यक्तीशी रिलेशन छान आहे. आमचं बोलणं छान आहे. आम्ही एकत्र बसून वेळ घालवतो किंवा असं. पण त्यामध्ये त्या व्यक्तीची पण इच्छा पाहिजे. असं, असं नातं पाहिजे. हं. हे आपल्याला खास करून सांगितलंय, की कुणाच्याही इच्छा स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप आणायचा नाही. अशा पद्धतीची इच्छा तुम्ही जरूर करा, याबद्दल आपल्याला सांगितलं गेलंय. ते सूत्र कुठलं हे पण मी तुम्हाला दाखवते. तुमच्या जीवनात प्रेमाच्या अभिव्यक्तीमध्ये कोणते सकारात्मक बदल झालेत? आता हे वाक्य म्हणजे काय माहिती का? की मी अ, कुठल्या गोष्टीला प्रेम असं म्हणते. अभिव्यक्ती म्हणजे मी कुठल्या गोष्टीला हे
ह्याला मी प्रेम आहे. मला प्रेम काय म्हणू शकतो, म्हणजे ही गोष्ट म्हणजे मला प्रेम फील करते मी. तर हे त्या दिवसापासून आत्तापर्यंत 12व्या आठवड्यापासून आत्तापर्यंत. कारण 12वा धडा आपण बराच आधी केला होता ना 3 आठवडे आधी. आत्तापर्यंत काय बदल झालाय असं बघा, की मला आता आधी ज्या गोष्टींबद्दल प्रेम वाटायचं ना, अरे हे म्हणजे प्रेम आहे, की मी हे केलं म्हणजे मला छान वाटतं. कदाचित आता वेगळंच कशामध्ये तरी. आता असं वाटत असेल मला निसर्गात जाऊन बसायला आवडतं. झाडापाशी बसलं तर मला प्रेम वाटतं. सुरुवातीला असं वाटायचं मला टीव्ही बघायला आवडेल किंवा मला हीच गोष्ट करायला आवडेल. बाहेर जाऊन कुठेतरी पैसे घालून किंवा असं काही असं म्हणजे अशी आपली तेव्हाची एक मानसिकता असेल. आता काय वाटत असेल, नको मला काही नको. मला फक्त एकटं बसायचंय, शांत बसायचंय, मला ध्यानाला बसायचंय. असं पण होऊ शकतं. म्हणजे एकांत आवडू शकतो आता. ह्या प्रकारे आपल्या वेगवेगळ्या स्टेजनुसार आपले हे सगळे अनुभव सुद्धा, या इच्छा सुद्धा बदलत जातात. तसंच मला आता कशात प्रेम फील होतं, तेव्हा वेगळ्या गोष्टीत, आता वेगळ्या गोष्टीत. असं पण होऊ शकतं. म्हणून म्हटलं गेलंय, की कोणते सकारात्मक बदल झाले आहेत का? हे चेक करा आणि लिहून ठेवा, की मला आता ह्या गोष्टी छान वाटतात. ह्याच्यात मला आनंद होतो. ही यादी असं पण होऊ शकतं, की जेव्हा मला एकांत आवडत असेल, आता मला लोकांशी बोलायला आवडतं. उलटं पण होऊ शकतं, की मला 4 लोकांबरोबर आता बसल्यानंतर मग प्रेम फील होतं. चांगली आपल्याच व्हायब्रेशन्सची लोकं आता मला भेटली आहेत. मला लोकांमध्ये आधी जायला बाहेर थोडंसं लाजल्यासारखं व्हायचं. म्हणजे मी इतकी ओपन होत नव्हते. पण आता थोडं-थोडं मी लोकांशी बोलायला एकदम खुलून बोलते. असं पण होऊ शकतं. ही यादी दिवसेंदिवस अधिक समृद्ध होत जाईल याची खात्री बाळगा. किती छान लिहिलंय, की तुम्ही खात्रीने लक्षात ठेवा, की जेव्हा तुम्ही हे सराव कराल ना, की हृदयात जाणं, विचारणं, माझी इच्छा काय आहे? 9व्या धड्याचा सराव, हा सराव, की मी कशात प्रेम फील करायला पाहिजे मी आत्ता? काय केलं पाहिजे? तू मला सांग. मला कुठला अनुभव घ्यायचा आहे प्रेमाचा? तू सांग मला हायर सेल्फ. हे जेव्हा आपण वारंवार करतो ना, आता तुम्हाला असं वाटेल, की हे फक्त 10व्या धड्यातच करायचंय का सराव? नाही. तुम्ही कधीही हे सराव करू शकता. एखाद्या दिवशी तुम्हाला वाटलं, की मला आज थोडंसं कसं तरी फील होतंय. मला काहीतरी काम करायचंय चांगलं, पण विचार निगेटिव्ह आहेत किंवा माझी कामाची सुरुवातच नाही होत मग बसायचं हृदयात, विचारायचं, की उच्च स्व मला सांग, की कुठला विचार मला अडथळा आणतोय? जो विचारील ते तुमचा आन्सर आहे, की का तुम्हाला असं फील होतंय? किंवा एखादं कामच होत नाहीये, खूप दिवस झाले. तुम्ही विचारा जाऊन. तर हे सराव असं नाहीये, की हे 9व्या आठवड्यातच करायचे, 10व्या हे तुम्ही कधीही करा, कुठल्याही वेळी करा. अशा पद्धतीचा अभ्यास आहे, की तुम्ही काय विचारायचं, कशामध्ये आपले अडथळे असू शकतात. हे सगळे त्यांनी ऑप्शन सांगितलेत, की प्रेम फील करण्यामध्ये पण तुम्हाला अडथळे येऊ शकतो आणि प्रेम कुठल्याही माध्यमातनं. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये पण तुम्ही प्रेम फील करू शकता ना. मला आज छान एक काहीतरी गाणं काय म्हणतो आपल्या हॉबी, आपले छंद ह्याच्यामध्ये पण अडथळा येत असेल सारखा. ते सुद्धा म्हणजे काय झालं प्रेमाच्या प्रवाहाचा अनुभव घेण्यामध्ये अडथळा आला. तर आपली कंडिशन बघा आणि त्यानुसार हे सगळं अप्लाय करून बघा. विशेषतः एखाद्या व्यक्तीबरोबरच्या अ, नात्यात प्रेम अधिक सुंदरपणे व्यक्त होत असल्याचे जाणीवपूर्वक निरीक्षण करा. दिवसभर भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक परिस्थितीला आणि संपूर्ण सृष्टीला प्रेमभाव अर्पण करत कृतज्ञतेने दिवसाचा सदुपयोग करा. तर जिथं-जिथं आपल्याला वाटतं, की एखाद्या माणसाबरोबरचं नातं माझं खराब आहे अगदीच. पण जेव्हा-जेव्हा तुम्ही हे म्हणायला लागाल किंवा त्यानुसार ते सूत्र म्हणताल तुम्ही जेव्हा त्या माणसाबरोबर, आपल्याच घरातली व्यक्ती आहे. तर त्या व्यक्तीबरोबर नातं मला चांगलं करायचंय, तर जरूर मी हे वापरू शकते. तिथं काही त्या माणसाची इच्छाशक्तीमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. कारण ती आपल्याच घरातली व्यक्ती आहे. फक्त नातं तात्पुरतं बिनसलेलं आहे. की ती लोकं बोलत नाहीत माझ्याशी आता चांगलं किंवा मला जितकं अ, हे आहे तसं होत नाहीये. अशा वेळी आपण जरूर हे सूत्र वापरू शकतो, की त्या माणसांबरोबर माझं आनंदाचं, प्रेमाचं नातं आहे. मी त्यांच्यावर प्रेम करते, ते माझ्यावर प्रेम करतात. असं म्हणू शकतो आपण तिथं. जबरदस्ती नाहीये ना त्यांच्यामध्ये त्यांच्या बाजूने पण. तर ह्या प्रकारे तुम्हाला हे सगळे फरक जाणवतील. ह्याचं फक्त लक्ष ठेवा. जेव्हा तुम्ही हे सूत्र वारंवार म्हणाल ना, कुठलंही विशिष्ट आपल्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम रिलेटेड सूत्र तयार करायचं आणि म्हणायचं. जो काही प्रॉब्लेम आहे आत्ता त्याच्यावर. आणि जे तितकं सूत्र आपण म्हणत जाऊ ना तेच त्या घटनांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल, की त्याच्यामध्ये जो आधी प्रॉब्लेम होता तो आता सॉल्व्ह झालाय. अशा पद्धतीने ही सूत्र वापरा. आपल्या दिवसभरामध्ये
डोळे बंद करून आपण सगळे जसं करतो ना रोज, की प्रेम आणि प्रकाश ते सुरू ठेवा. तर एक फक्त मी तुम्हाला रोजच्या अभ्यासामधलं दाखवते. हे आजच अपडेट केलंय मी. हां. इथं तुम्हाला 2-3 गोष्टी मी अपडेट केल्या, जे त्या दिवशी मी राहिलं होतं माझ्याकडनं, ते पण दाखवते तुम्हाला. प्रेमाच्या प्रवाहाचा अनुभव घेणे, करणे, याच्यामध्ये मी खाली उदाहरणं दिली नव्हती, जी मी आज अपडेट केली आहेत सगळे, म्हणजे आज ॲड केली आहेत त्याच्यामध्ये. तर काय करायचं बघा, ह्याचा अभ्यास पूर्ण व्यवस्थित हे वाचा तुम्ही दिलेलं हे सगळं ह्याच्यामध्ये. आज पुन्हा एकदा वाटलं तर मी शेअर करेन. तर हे तुम्ही नीट वाचलं ना, तर तुम्हाला जाणवेल की आपला हा ह्या आठवड्याचा कसा अभ्यास होता. तर कसं करायचं इथं उदाहरण म्हणून खाली दिलेलं आहे. पूर्ण उदाहरणं, भरपूर उदाहरणं टाकलीत मी याच्यामध्ये. तर काय करायचं सगळ्यात आधी डोळे मिटून बसायचं, हृदयात जायचं, विचारायचं की उच्च स्व हे पाहिजे होतं इथं. ही झालंय. उच्च स्व असा कोणता प्रेमाचा अनुभव आहे जो मला घ्यायचा आहे? असं आपण त्याला विचारणार हृदयात जाऊन. थोडं मोठं करते 1 मिनिट. जर त्याचं उत्तर आलं की 1 दिवस निसर्गरम्य ठिकाणी जायचंय, तर पुन्हा एकदा विचारायचं की आत्ता माझ्यासाठी 1 दिवस निसर्गरम्य ठिकाणी जाणं हा परिपूर्ण दावा आहे का? म्हणजे हेच करायचंय का मला? दावा आहे का म्हणजे हेच करायचंय, योग्य आहे का माझ्यासाठी? असं खात्री करण्यासाठी पुन्हा विचारायचं. मग ते विचारल्यावर संकेतांची वाट बघायची. आता हे संकेत का टाकलेत मध्येच? कारण आपल्याला सराव व्हावा म्हणून, की हो आणि नाहीचा. मग संकेत जर तुम्हाला हो आला, समजा नाही आला समजा, की नाही हे तुमचं चुकीचं आहे. म्हणजे जे काही मी विचारलं ना, 1 दिवस निसर्गामध्ये जायचे का? आणि संकेत नाही आला, तर ह्याचा अर्थ पुन्हा एकदा विचारायचं. मग काय आहे असा असा कोणता अनुभव आहे जो प्रेमाचा मला घ्यायचा आहे? हे विचारायचं. मग पुन्हा काय विचार येतोय बघा आणि जर हो संकेत आला, तर काय करायचं? मग विचारायचं, की 1 दिवस निसर्गरम्य ठिकाणी जाण्याच्या मध्ये, ह्या अनुभवामध्ये असा कुठला विचार आहे जो अडथळा आणतोय? हे विचारायचं. समजलं? म्हणजे आपण जाऊन हृदयात जातो, विचारतो, की काय अनुभव घ्यायचा आहे मला प्रेमाचा या आठवड्यामध्ये किंवा आत्ता. मग तो तुम्हाला जो काही विचार सांगेल, त्या अनुभवामध्ये कुठला विचार प्रॉब्लेमॅटिक आहे? कशामुळं ते मी अनुभव घेऊ शकत नाही हे विचारा. मग जो कुठल्या विचाराचा अडथळा आला, तर मग त्याला सुधारायचा आणि नवीन सकारात्मक विचार टाकायचा. आणि मग साधं सरळ एक अफर्मेशन, एक निर्मिती सूत्र म्हणायचं, की ईश्वर आणि मी क्षमाशीलता आणि कृतज्ञतेने दावा करतो आणि स्वीकार करतो, की मी एका सुंदर निसर्गरम्य ठिकाणी आलो आहे, जिथं पूर्ण आनंदाचा, शांतीचा अनुभव मी घेत आहे, तथास्तु. ठीक आहे. हे एक झालं उदाहरण. आता मी जेव्हा असं म्हणते, की मी एका सुंदर निसर्गरम्य ठिकाणी आले. मला अनेक प्रश्न पण येतील. अरे, मी कसं जाणार? माझ्यासोबत आता कुणीतरी नको का? वेळ नको का? अशा गोष्टी येतील. तर ते सगळं सोडून द्या. आपला ईश्वर इतका हुशार आहे, की तो कुठल्या, कशा पद्धतीने अरेंज करेल ना तुम्हाला कळणार पण नाही. की अशा अनेक गोष्टी आपोआप घडून येतील. तुम्ही फक्त मागा. तुम्ही फक्त म्हणा. जे काही तुम्हाला दावा करायचा आणि स्वीकार म्हणूनच ह्याला दावा करतो आणि स्वीकार करतो म्हणलं गेलंय. दावा आणि स्वीकार करणं हे केवळ शब्द नाहीयेत. जेव्हा मी दावा करते म्हणजे मी क्लेम करते, की मला एका सुंदर निसर्गरम्य ठिकाणी 1, 2, 3 दिवस जायचंय, प्रेमाचा आनंद घ्यायचाय, माझ्यासाठी जगायचंय, मला छान वेळ द्यायचाय स्वतःला, निसर्गाचा अनुभव घ्यायचाय. ह्याचा मी दावा करते आणि स्वीकार करते म्हणजे खरोखर हृदयातनं स्वीकारायचंय ते, नुसतं वरवर नाही म्हणायचं. म्हणजेच मी स्वीकार करते म्हणायचं आणि मनात 100 प्रश्न, कसं जाणार, माझ्यासोबत कोण येणार, घरातले तयार होतील का, हे होतील का, सुट्टी मिळेल का ऑफिसला, हे नाही करायचं आपल्याला. एकदा स्वीकारला आणि दावा केला की विषय संपला. तिथंच ते ऑलरेडी त्या जगामध्ये त्याची निर्मिती झाली. इतके आपण ईश्वर असलो पाहिजेत आधी. हाच विश्वास आहे, की मी ईश्वर आहे, मी ब्रह्म आहे आणि ब्रह्म काय करतो? निर्मिती करतो. ब्रह्म, देव काय करतात? उत्पत्ती करतात.
मी केली, माझी निर्मिती केली, उत्पत्ती केली. आता ते कसं येणार माझ्या ह्या वास्तवामध्ये मला माहीत नाही. मला पूर्ण खात्री आहे, की हे होणार म्हणजे होणार. ते कसं होणार, काय होणार, कोण करणार ह्याच्याशी मला घेणं-देणं नाही. ठीक आहे. तर एवढ्या एवढ्या विश्वासाने म्हणा, की जे काही तुम्हाला अनुभव घ्यायचा ना प्रेमाचा, कुठलीही परिस्थिती असू दे, तुम्ही ईश्वरासोबत एक झालात आणि आतून प्रकट झाले ना, की ते तुम्हाला होणार पूर्ण, ह्याची खात्री बाळगा. त्यासाठी इथे एक उदाहरण दिलंय. दुसरं उदाहरण काय? क्षमाशीलतेने, कृतज्ञतेने दावा करतो, की मी पूर्ण दिवसभर पुस्तक वाचन करतोय, झोप घेतोय, सुंदर संगीत ऐकत, खूप मजेचा, आनंदाचा, शांतीचा अनुभव घेत आहे, तथास्तु. ठीक आहे. तर एक खास धडा वेगळा ह्याच्यासाठीच दिलाय, की ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ज्याच्यातनं आपण प्रेम फील करतो. म्हणलं ना त्या दिवशी जसं, की कुणीतरी हातात चहाचा कप जरी आणून दिला, तरी सुद्धा मला त्याच्यातनं छान वाटलं. ते पण एक प्रेमाचाच अनुभव आहे माझा. तसंच आहे, की लहान गोष्टी असतील, मोठ्या गोष्टी असतील, ज्या मला आनंद देतात, तो म्हणजे माझ्यासाठी प्रेमाचा अनुभव झाला. तसं तुम्ही काहीही ह्याच्यामध्ये यूज करू शकता. जसे की मी दिवसभर ध्यान साधनेत आहे. मी एका आलिशान हॉटेलमध्ये जाऊन सुंदर अन्नपदार्थांचा आनंद घेत आहे. हे पण प्रेमच आहे ना. मला प्रेम फील करायचंय अन्नामधून, फूडमधून. आय एम अ फूडी पर्सन. मला आवडतं छान-छान पदार्थ खायला, व्यंजन. तर ते पण प्रेमच आहे. तसंच आहे. त्यानंतर काय मी दिवसभर माझ्या मित्र-मैत्रिणींसोबत पूर्ण दिवस मजेत घालवत आहे. त्यानंतर माझ्या मांजरीसोबत, कुत्र्यासोबत पूर्ण दिवसभर खेळत, शांतीचा, प्रेमाचा अनुभव घेत आहे, तथास्तु. तर हे सगळे अनुभव इथं लिहिलेले आहेत. हे मी शेअर करेनच तुमच्यासोबत. आता तर आपण करूच एक छोटंसं ध्यान, एक 15 मिनिटाचं. उद्या दिवसभरामध्ये पण तुम्हाला वेळ आहे. हे पुन्हा वाचा, शांत बसून. तुमची काही इच्छा अशी असेल, आत्ता पण तुम्ही आठवा, की मला कशाचा प्रेमाचा छोटे-छोटे अनुभव असतील, मोठे अनुभव असतील, जे असेल. एक छोटंसं मनामध्ये आणा, की मला काय आता अनुभव करायचे तुम्हाला स्वतःला. आणि मग परत आपण जेव्हा हृदयात जाऊन विचारूच आपल्या उच्चस्वला, तर तेव्हा पण काय विचार येतो बघा, आतून काय विचार येतो बघा. जर तुम्हाला आत्ता काही सुचत नसेल, तर तुम्ही हृदयात जा आणि जेव्हा आपण जाऊ तेव्हा विचारा, की मला काय? आणि मग चेक करा, की तुम्हाला काय वाटतं, काय येतं आतून. तर त्यानुसार आपण एक छोटंसं ध्यान घेऊ 15-20 मिनिटाचं. तर असा हा सुंदर धडा आहे. धडा पण वाचा व्यवस्थित. नुसतं हेच वाचू नका. मला एक ताई विचारत होत्या, की एवढंच वाचलं तर चालेल का तुमचे नोट्स? तर असं करू नका. कारण हे नोट्स तर बाबाजींच्या मूळ पुस्तकाचा एक छोटासा अंश, एक थेंब आहे फक्त. आपलं सगळ्यात महत्त्वाचं ज्ञान जे येतंय आणि खूप खोलवर जे आपण जातो ना, ते पुस्तकात जातो. ह्याच्यावर नुसतं विसंबून राहू नका. पुस्तक मूळ आहे त्याचं नीट वाचन करा. तरच आपल्याला खूप डीपमध्ये गोष्टी समजतील. तर मी शेअरिंग स्टॉप करते. आपण सगळेजण डोळे मिटू आणि 10-15 मिनिटाचं छान एक ध्यान घेऊ. चला. डोळे मिटून आपण ध्यान अवस्थेमध्ये आपण आपल्या श्वासांना बघत-बघत अहम ब्रह्मास्मी म्हणत-म्हणत आपण सगळेजण आपल्या श्वासाला धरून हळुवारपणे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवत आपल्या छातीच्या मधोमध हृदयावर येऊ. म्यूट करा स्वतःला प्लीज. काहीही झालं तरी डोळे उघडायचे नाहीत. सगळ्यांनी डोळे बंद आणि केवळ आपल्या श्वासांवर लक्ष देत बसा. ही ती वेळ आहे जिथं आपण सगळेजण सामूहिक ऊर्जेसोबत आपल्या उच्च स्वला जोडले जातोय. सामूहिक ऊर्जेचं, चेतनेचं फार महत्व आहे. आज आपण सगळेजण आपल्या उच्च स्वला विचारणार आहोत, कुठल्या प्रेमाचा मला अनुभव घ्यायचा आहे? आणि त्यासाठी
अगदी सुंदर प्रेम आणि प्रकाशाच्या अवस्थेमध्ये बसा. एक एक श्वास आपल्या हृदयामध्ये अनुभव करत बसा. आपल्या छातीच्या मध्ये मधोमध आपल्या श्वासांना धरत एक एक पाऊल खालच्या पायऱ्यांवर उतरत 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 हळूहळू आपल्या हृदयाच्या आत जा. आपली सगळी चेतना, आपलं लक्ष आपल्या हृदयावर येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांवर. हृदयाचे ठोके, धडधड अनुभव करत हळूहळू आपण इतके खोलवर उतरतोय, इतके खोलवर आतपर्यंत की आपल्याला डाव्या बाजूला असणाऱ्या आपल्या हृदयाची जाणीव व्हायला लागली. आपल्या हृदयाची स्पंदनं जाणवतायत का बघा. आपलं शरीर सगळं शिथिल सोडून, सैल सोडून पाठीचा कणा अगदी ताठ ठेवून बसा आणि सगळं लक्ष आपल्या हृदयाच्या स्पंदनांवर. असा विचार करा की खोलवर माझ्या हृदयामध्ये माझा उच्च आत्मा, माझा ईश्वर श्रीकृष्णाच्या बासरीला, श्रीकृष्णाच्या स्वरूपात आहे आणि बासरी हातात घेऊन सुंदर असा स्वर माझ्या कानावर येतो आणि त्या मधुर मुरलीच्या दिशेने मी अजून आत उतरते. अगदी शांत आणि स्थिर झाली मी आता. कुठे पळापळ नाही, धावपळ नाही, काळजी नाही, चिंता नाही. कुठं जायचं नाहीये. केवळ एक एक क्षण माझ्या हृदयात अनुभव करायचा आहे शांतपणे. केवळ मी आणि माझा उच्च स्व, आम्ही दोघंच आहोत. माझा अंतरात्मा माझ्यासोबत बसून माझी सुख-दुःख विचारतोय मला आणि मी अगदी माझ्या सख्याला, माझ्या कृष्णाला भेटावी, माझ्या पांडुरंगाला भेटावी तशी भेटतीये. माझा रामरूपी अंतरात्मा, त्याला माझं सुख माहितीये, त्याला दुःख माहितीये, सगळं माहितीये. केवळ त्याच्या जवळ बसून त्या प्रेमाचा आनंद घेतीये खोलवर. आणि आतमध्ये जाऊन हे सत्य पुन्हा एकदा म्हणते, अनुभवते. मी माझ्या ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. तो अगदी माझ्या समोर बसलाय.
ईश्वराची प्रतिमा आहे. त्याच्यामध्ये असलेले सगळे गुण माझ्यात आहेत. तो किती प्रेमळ आहे. तो अगदी शुद्ध प्रेम आहे, शुद्ध प्रकाश आहे. तो निर्मळ आहे. तो अगदी सहज आहे, सुंदर आहे. तो सत्य आहे. का सुंदर आहे माझा ईश्वर. सार्वभौम आहे, सगळीकडे भरून आहे. चराचरात आहे, हवेत आहे, पाण्यात आहे, झाडात आहे, नद्यात आहे, धरणात आहे, डोंगरात आहे, दगडात आहे, मातीत आहे. तो सगळीकडे भरून आहे. तो देवळात आहे, त्या मूर्तीत आहे. मूर्तीच्या पायाशी पडलेल्या फुलात आहे, त्याच्या अंगावरच्या हारात आहे. इतका तो भरून आहे. केवळ त्याचं रूप बघतीये मी. त्याला रूप आहे सुद्धा आणि नाहीये सुद्धा. तो निराकार आहे आणि साकार आहे. त्याला ना सुरुवात आहे ना त्याला अंत आहे. अशा अनेक गुणांनी भरलेला आहे माझा ईश्वर. आणि मी सुद्धा अगदीच त्याच गुणांमध्ये, एकूण एक तेच गुण आहेत माझ्यात. मी सुद्धा सगळीकडे. देवळातल्या मूर्तीत आहे, त्या हारात आहे, त्या फुलात आहे, पायाशी पडलेल्या. कारण मी सुद्धा तीच चेतना आहे, जी त्या फुलामध्ये, त्या पानामध्ये. केवळ माझं रूप वेगळं आहे, माझा आकार वेगळा आहे. बाकी सगळं सारखं आहे. अशी मी प्रेमाने, प्रकाशाने भरून आहे. माझ्या घरातल्या प्रत्येक वस्तूमध्ये माझा ईश्वर आहे. मी सुद्धा आहे. जिथं लक्ष जाईल तिथं माझा ईश्वर आहे. आणि मी सुद्धा आहे. माझ्या श्वासात माझा ईश्वर आहे. तो सर्वज्ञ आहे आणि तो परिपूर्ण आहे. मी सुद्धा आहे. माझ्या हृदयातलं हे प्रेम सगळ्या सृष्टीला पाठवते. माझ्या आजूबाजूला, माझ्या आभा मंडळाला सुद्धा मी प्रेम पाठवते. माझ्या आभा मंडळात आलेल्या सगळ्या अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. आणि त्यांना सांगते की तुम्ही सुद्धा प्रेम आणि प्रकाशच आहात. तुम्ही सुद्धा ईश्वराचीच चेतना आहात. त्याच्यापासूनच आला आहात. तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. तुम्ही स्वस्थ आहात, निरोगी आहात. आणि तुमच्याकडे जाण्यासाठी एक स्थान आहे. तुम्ही अगदी शांतपणे निघून जा तुमच्या घरी. हे उच्चस्व या सगळ्या अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या घरी घेऊन जा.
माझा आभा मंडळ मी माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करते, पूर्ण बंद करते आणि पुन्हा स्वतःला लक्षात आणून देते की जो हृदयात माझ्या ईश्वर आहे ना, मी त्याचीच प्रतिमा आहे. मीच ब्रह्म आहे. मी निर्माण करत आहे. माझ्या विचारांनी मी पाहिजे ते निर्माण करते, प्रकट करते. हे मी पुन्हा पुन्हा स्वतःला लक्षात आणून देते. आणि आता ईश्वराच्या प्रतिमेत असलेली मी माझ्या उच्च स्वला विचारते, छातीमध्ये मला श्वास अनुभव करता येत आहेत. पूर्ण लक्ष माझं हृदयात आहे. खोलवर श्वास जाणवत आहेत. हे उच्च स्व असा कोणता अनुभव मला घ्यायचा आहे जो मला प्रेमाच्या प्रवाहाची जाणीव करून देईल. अशा कुठल्या अनुभवातून मी प्रेम अनुभव करेन. तुम्हाला सांग की असं काय आहे जे मला आत्ता अनुभव करायला आवडेल, ज्यातून मी प्रेम अनुभव करू शकेन. बघा अशी काय इच्छा आहे, काय विचार येतोय, काय दिसते डोळ्यापुढं. एकदा विचारा की जो कुठला तुम्हाला विचार आलाय, ज्यातून प्रेम अनुभव करायचंय, तो योग्य आहे का? बघा होचा येतोय संकेत की नाहीचा येतोय. एक सराव करून बघा. नाहीचा संकेत आला तर पुन्हा विचारा की उच्च स्व असा कोणता अनुभव आहे जो मला घ्यायचा आहे. आणि जर होचा संकेत आला तर जो कुठला विचार तुमच्या मनात आलाय त्याचाच अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे. त्यातूनच प्रेम फील करायचंय. आणि आता
सूत्र म्हणूया. जो कुठला विचार आहे त्या विचारामध्ये कुठलाही अडथळा असेल तो दूर करा. तो अनुभव तुमच्या ईश्वराला तुमच्यातून घ्यायचा आहे. त्यामुळे विश्वास ठेवा की तो पूर्ण होणार, खात्रीने पूर्ण होणार. आता केवळ संपूर्ण विश्वासाने मी ब्रह्म आहे आणि मी निर्मिती करतोय ह्या विश्वासाने हे म्हणा की माझा ईश्वर आणि मी कृतज्ञतेने म्हणजेच पूर्ण आभाराने हृदयातून पूर्ण आभार व्यक्त करत आणि क्षमाशीलतेने म्हणजेच माझं हृदय संपूर्ण क्षमाशील अवस्थेत आहे. माझ्या हृदयात कुणाबद्दल राग नाहीये. मी सगळ्यांना क्षमा करते, प्रेम पाठवते. दावा करते आणि स्वीकार करते. मी आत्मस्वीकृती देते. माझ्या आत्म्याची स्वीकृती आहे या कार्याला, या अनुभवाला, हे माझ्या लक्षात आहे. ईश्वर आणि मी क्षमाशीलतेने आणि कृतज्ञतेने दावा करते आणि स्वीकार करते की जी कुठली इच्छा आहे, जो कुठला विचार प्रकट झालाय, ज्यातून प्रेम अनुभव करायचे ते म्हणा. वर्तमानात जसं की मी पूर्ण दिवसभर शांत ध्यानाचा आनंद घेत आहे. पुस्तक वाचत आहे. माझ्या आवडीचे सगळे छंद पूर्ण करत आहे. एखाद्या अनाथालयात जाऊन, वृद्धाश्रमात जाऊन, अशा कोणत्याही संस्थेत जाऊन तिथल्या लोकांबरोबर आनंद साजरा करत आहे. यातून प्रेम अनुभव करतीये. खूप आनंदात आहे, मजेत आहे. माझ्या ह्या विचाराचा, इच्छेचा मी दावा करते, स्वीकार करते. तथास्तु, तथास्तु. आणि माझ्या ह्या इच्छेला मी निसर्गाच्या नियमावर सोडते. तथास्तु. आपल्या हृदयात खूप विश्वास ठेवा. आपण आत्ता जी इच्छा प्रकट केली, वर्तमान काळात त्याची निर्मिती प्रक्रिया सुरू झाली आहे, यावर विश्वास ठेवा. कारण आपण ब्रह्म आहोत, आपण ईश्वर आहोत. त्याचे सगळे गुण आपल्यात आहेत, त्याच्या सगळ्या शक्ती आपल्यात आहेत, त्याचे सगळे विचार आपलेत. आपल्याला जे अनुभव करायचे ते आपण विचारांनी निर्माण करू शकतो. यावर विश्वास ठेवा. खूप प्रेम ठेवा आपल्या हृदयात. इतका सुंदर प्रवास आपण करतोय, सगळ्याचा अनुभव घेतोय. खूप आभार व्यक्त करू आपण आपल्या उच्च आत्म्याचे.
जो आपल्यापर्यंत हे सगळं ज्ञान पोहोचवतोय. पण त्याच्यासोबत एक आहोत आणि ती वेळ आली आहे. म्हणून आपण ज्ञान घेतोय, अनुभव घेतोय. काही क्षण आपण केवळ शांत बसू त्याच्यासोबत आपल्या हृदयात. आपल्या हृदयामध्ये प्रेमाची ऊर्जा, आपली इच्छा, आपल्याला जो अनुभव घ्यायचा आहे, हे सगळं असंच ठेवा. केवळ कृतज्ञता ठेवा आणि त्या आभाराच्याच ऊर्जेमध्ये आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर. पाच, 4, 3, 2, 1, 0. जेव्हा तुम्ही तयार असाल त्यावेळी हळुवारपणे आपल्या भौतिक अवस्थेमध्ये या. सावकाश डोळे उघडा. तुमच्या सगळ्यांना खूप प्रेम आणि प्रकाश. आपल्या हृदयातून सगळीकडे प्रेम प्रकाश पाठवत राहा. बाबाजींचे आणि पितामांचे आभार. सर्व एंजल्स, आर्कएंजल्सचे आभार. सर्व असेंडेड मास्टर्सचे आभार. आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात. धन्यवाद.